शेतकऱ्यांकडून नाही, कारखान्याच्या नफ्यातनं पैसे घेतोय। काटा मारून पैसे कमवणारे कारखाने मी शोधून काढलेत, त्यांना आता दाखवतो, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। ऊस उत्पादकांना मदतीची गरज असताना त्यांच्याकडून सक्तीने वसुली करणं हे अत्यंत चुकीचं, मुख्यमंत्र्यांनी फेरविचार करावा। ऊसाच्या प्रतिटन 5 रुपये कपातीच्या निर्णयानंतर शरद पवारांची मागणी। महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अजिबात उशीर करणार नाही, सरकारनं नुकसानीचा सविस्तर प्रस्ताव पाठवावा, लगेच मदत करू, अमित शहांची ग्वाही। राज्यातील नुकसान भरपाई संदर्भात आराखडा तयार करण्याचं काम सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, लवकरात लवकर मदत करणार, शिंदेंसह अजित पवारांचंही आश्वासन। राज्य सरकारनं नुकसानीबाबतचा अंतिम प्रस्ताव केंद्राला दिलेला नाही, शरद पवारांची टीका, तर काहींकडून आपत्तीचं राजकारण, टीकाकारांनी आधी आरशात पाहावं, फडणवीसांचं प्रत्युत्तर। राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर बैठक, दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढल्या। ठाकरे बंधू एकत्र येणं मराठी माणसांसाठी चांगली गोष्ट, किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया, तर ठाकरे एकत्र आले तरी मुंबईकर महायुतीच्याच बाजूनं, दरेकरांचा टोला। खोकल्याच्या औषधामुळे लहान मुलांच्या मध्य प्रदेश आणि राजस्थानातील बालकांच्या मृत्यूचा आकडा आता 16वर, औषधात विषारी केमिकल मिसळल्याचाही आरोप, केंद्र सरकारकडून सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांसोबत चर्चा। रामदास कदमांची पत्नी थेट माध्यमांसमोर अनिल परबांचे आरोप फेटाळले, तर स्टोव्हमुळेच माझा पदर जळाला होता, ज्योती कदमांनी सांगितला थरारक प्रसंग, परबांविरोधात कोर्टात जाणार, रामदास कदमांचा इशारा। गरज असते तेव्हा हिंदी भाषेत बोलतो, याचा मला फरक पडत नाही, मराठी हिंदी भाषा वादावर मंत्री प्रताप सरनाईकांचं विधान। हिंदी भाषिकांना खुश करण्यासाठी मराठीची गळचेपी सुरू, सरनाईक चारही बाजूने डोल वाजवतायत, ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्या किशोरी पेडणेकरांची टीका। शरद पवारांचे आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्की झाल्याची माहिती, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडू खानवे यांच्यासोबतचा वाद, पठारे आणि त्यांच्या ड्रायव्हरनंच मारहाण केल्याचा खानवे यांचा आरोप। बच्चू कडू आणि गुलाबराव पाटलांमध्ये जुंपली, बच्चू कडू गुलाबरावांच्या पाळधी गावातनं 40 गावकडे घरी आले असते तर स्वागत केलं असतं, गुलाबराव पाटलांनी डिवचलं। गौतमी पाटीलच्या कारचा अपघातापूर्वीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर, भोर मुंबई मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ कार उभी, यामधनं 2 जण खाली उतरल्याची दृश्य, यानंतर काही अंतरावरच कारनं रिक्षाला दिली होती धडक। गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणी पोलिसांना ड्रायव्हरचा मेडिकल रिपोर्ट मिळाला, ड्रायव्हरनं मद्यसेवन केलं नसल्याचा ससूनचा रिपोर्टमध्ये उल्लेख। जेलमध्ये टाकायला गौतमीनं कुठला मोठा गुन्हा केला, भाजप नेते पातळी सोडून बोलतायत, जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेंचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, अपघात प्रकरणात कारवाईसाठी डीसीपींना केला होता फोन। वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघानं पाकसोबत हस्तांदोलन टाळलं, भारताकडून पाकला विजयासाठी 248 धावांचं लक्ष्य, कोलंबोच्या KR प्रेमदासा या स्टेडियममध्ये सामना सुरू।